नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत मकर संक्रांती 2026. यंदा संक्रांत कोणावर आहे जाणून घेऊया. तसंच रंग, वाहन, दिशा, वाहन, वस्त्र, शस्त्र आणि राशी भविष्य. चला तर बघूया. मकर संक्रांती 2026 दरवर्षी येणाऱ्या संक्रांतीचे स्वरूप, वाहन, वस्त्र, शस्त्र याबाबत लोकांमध्ये उत्साह असते. 14 जानेवारी रोजी येणारे संक्रांतीचे स्वरूप जाणून घेऊया आपण. तसंच भारतीय संस्कृती मकर संक्रांती 2026 पंचांग स्थितीतून येणारे वर्ष अंदाज बांधला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार गगन आणि पंचांगानुसार जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्यावेळी ग्रहस्थितीवरून संक्रांती स्वरूप ठरते. तसं 2026 संक्रांत ही अनेक अर्थाने विशेष ठरणार आहे. तसंच तुमच्या जोडीदाराला व तुमच्या आयुष्यात कोणत्या हेतूने आला आहे आपण हे जाणून घेऊया. संक्रांतीचे वाहन आणि स्वरूप. पंचांगानुसार यंदाचे संक्रांतीचे स्वरूप खालील प्रमाणे असं आपण बघणार आहोत. आणि आपल्याला यंदाची संक्रांत नाव यादीची संक्रांत नंदा या नावाने ओळखली जाणारी आहे. म्हणजे संक्रांतीचे नाव यावर्षी नंदा नावाने ओळखली जाणार आहे. तसंच वाहन संक्रांत घोड्यावर आहे, अश्वसवार होऊन येत आहे. तसंच उपवाहन तिच्या उपवाहन सिंह आहे. वस्त्र संक्रांतीत यावर्षी पिवळे वस्त्र परिधान करायचे नाही. म्हणजे संक्रांतीला पिवळं वस्त्र परिधान केले आहे संक्रांतीने. तसंच शस्त्र संक्रांतीच्या हातात गदा आणि शस्त्र आहे. लेपन हा वास म्हणजे सुगंधी वासाचं लेपन लावलेलं आहे कपाळावर. तसंच त्याने कस्तुरी लेपन केले आहे. म्हणजे त्याने काय चंदनाचं असं कस्तुरी तिलक केलेले असून हातात जाईचे फूल आहे. अवस्था ती बसलेली स्थितीत आहे. तसंच 11 वर्षानंतर मकर संक्रांती आणि षष्ठीला एकादशी दुहेरी योग आलेला आहे. या एका उपायाने मिळालेले दुप्पट लाभ होते. तसंच आपल्याला संक्रांतीचे हे रूप देशाच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीत संकेत देते. वस्त्र आणि महागाई. संक्रांतीचे पिवळे वस्त्र परिधान केल्यामुळे सोना, हरभरे डाळ, हळद आणि पित्तळ. तसंच संक्रांती हे आपले पिवळे वस्त्र परिधान केल्यामुळे आपल्याला हे पिवळे वस्तू हे सगळे महाग होणार आहे. ते कोणते आहेत? सोनं, हरभरे डाळ, हळद आणि पित्तळ याच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. तसंच पिवळा रंग हा गुरु ग्रहाशी संबंधित असल्याने धार्मिक कार्यावर खर्च वाढेल. तसंच शस्त्र आणि गती. हातात गदा असणे हे शिस्त आणि संघर्षाचे प्रतीक आहे. शत्रू राष्ट्रावर वचक निर्माण होईल. तसेच वाहन घोडा असल्याने जगात राजकीय आणि तांत्रिक घडामोडीची प्रचंड वेग होईल. तसंच बसलेल्या स्थितीत आहे संक्रांत बसलेल्या अवस्थेत असल्याने व्यापार वर्गासाठी हे वर्ष अस्थितेचे असेल. सुरुवातीच्या चढ उताराने बाजारपेठेत स्थिरता येईल. तसंच दिशा. संक्रांत दक्षिण दिशेकडून उत्तर दिशेकडे जात आहे, ज्यामुळे उत्तर भारतातील राज्यामध्ये सुबत्ता आणि प्रगती पाहायला मिळेल. तसंच आपल्याला पूजेचा धागा इतक्या दिवसानंतर बांधला ते नकारात्मकता ऊर्जा येते. म्हणून आपल्याला पूजेचं. तसंच आपल्याला संक्रांतीपासून 12 राशीवर होणारे फायदे आपण जाणून घेऊया. फायदे आणि परिणाम. फायदे होणारी हे राशी म्हणजे मेष, मिथुन, सिंह, तूळ, धनु आणि कुंभ या राशीच्या लोकांसाठी ही संक्रांत भाग्योदयाची ठरलेली आहे. रखडलेले कामे मार्गी लागते. तसंच मध्यफल वृषभ, कन्या, वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांना आर्थिक नियोजनावर भर घ्यावे लागेल. तसंच सावधानगिरी. कर्क आणि मकर राशीच्या लोकांना आरोग्याची आणि प्रवासाची काळजी घ्यावी. तसेच महाराष्ट्रात मकर संक्रांतीला नुसते संक्रांत म्हणतात. मकर संक्रांती उत्तरामाघी संक्रांत ज्याला पश्चिम बंगालमध्ये मोकार संक्रांती म्हणून ओळखले जाते आणि नेपाळमध्ये मागे संक्रांती म्हणून असे ओळखले जाते. संक्रांती म्हणजे हस्तारण हा दिवस सूर्याचा
मकर राशीत संक्रमण दिवस मानले जाते. आता हिंदू दिनदर्शकामध्ये सूर्य उत्तरेकडे सरकतो. सूर्य या देवाला समर्पित आणि अनेक स्थानी बहुदिवसीय उत्सव संपूर्ण भारतात आयोजित केला जातो. तसंच दिनदर्शिका जानेवारी महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि दिवस दरवर्षी साजरा केला जातो. तसंच पहिला दिवस आणि लीप वर्षामध्ये एक दिवस जोडल्यामुळे मकर संक्रांतीची तारीख थोडी बदलू शकते. लीप वर्षात 15 जानेवारीला येते, अन्यथा 14 जानेवारीला असते. तसंच मकर संक्रांती संबंधित सण आसाममध्ये माघ, पंजाबमध्ये माघ, हिमाचल प्रदेशात माघी साहजी, जम्मूमध्ये माघी संग्राम किंवा उत्तर नारायण, हरियाणामध्ये संक्रांत, राजस्थानमध्ये सक्रांत, मध्य भारतात सुकरात, पोंगल अशा विविध नावांनी ओळखली जाते. तसेच मकर संक्रांती हा सामाजिक सण आहे. हा सण रंगबेरंगी सजावट, ग्रामीण मुलींना घरोघरी जाणे, गाणे गाणे आणि काही भागात तर भेटवस्तू सुद्धा म्हणजे ओसायचं. आता बघा, आपण कधी संक्रांतीला ओसायचं काम करतो, हे भेटवस्तू म्हणून मिळले जाते. नृत्य, पतंग उडवणे, शेकोटी पेटवणे आणि मेजवानी यासारख्या सामाजिक उत्सव साजरी केली जाते. तसेच संक्रांतीला दान दुप्पट पुण्य देणारे ठरते, म्हणून आपण संक्रांतीत दान केलेलं खूप पुण्याचं असतं असं आहे. यंदाच्या संक्रांतीत सर्वात मोठा वैशिष्ट्य म्हणजे तब्बल 11 वर्षानंतर मकर संक्रांती आणि षष्ठीला एकादशी एकाच दिवशी येत आहे. या दुहेरी योगामुळे या दिवशी तिळाचा वापर आणि दान करण्याचे खूप महत्व मानले जाते. बघा, दोन्ही एकादशी आणि हे एका दिवशी आलेले, म्हणून ह्या वर्षी तुम्ही जितकं तिळाचं दान होईल, म्हणजे तुम्ही वड्या म्हणा, आपण हे करतो तिळाचे, जेवढं दान केलेलं तेवढं तुम्हाला दुप्पट पटीने तिचं फळ मिळेल. तसंच वापर आणि दान करण्याचे अनेक पटीने वाढले आहे. या दिवशीला केलेले दान दुप्पट पुण्य देणारे ठरते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. काय महागाईची शक्यता आहे, म्हणजे यावर्षी काय, यंदा संक्रांती पिवळ्या वस्त्रावर आलेली आहे, म्हणून तुम्हाला मगाशी म्हणल्यासारखं सोनं, हळद, पित्तळ अशी कडधान्य, हरभऱ्याची ही महाग वाढण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे 14 जानेवारी 2026 रोजी मकर संक्रांती येत आहे. तसेच मकर संक्रांती 2026 मध्ये बुधवार 14 जानेवारी 2026 रोजी साजरी होईल, जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. यासाठी शुभमुहूर्त दुपारच्या सुमारास सुरू होऊन संध्याकाळपर्यंत असेल, ज्यात पुण्यकाळ आणि महापुण्यकाळ आहे. मकर संक्रांती तारीख बुधवार 14 जानेवारी 2026, सूर्य मकर राशीत प्रवेश दुपारी 2:49 सुरू होईल व शुभ मुहूर्त पुण्यकाळ हे दुपारी 2:49 ते रात्री 5:45 पर्यंत आहे. तसंच महापुण्यकाळ हे दुपारी 2:41 ते रात्री 4:58 पर्यंत आहे. तसंच सकाळचा शुभ मुहूर्त सकाळी 7:15 ते 12 वाजेपर्यंत आहे. तसंच महत्वाची विधी, धार्मिक महत्व, या दिवशी सूर्य उत्तर नारायणात होतं आणि मकर राशीत प्रवेश करतो, ज्यामुळे दिवस मोठा आणि रात्र लहान होतो. यंदा दान काळात काळे तीळ, मूग डाळ, तांब्याची भांडी आणि गरम कपडे करणे म्हणजे खूप महत्वाचे मानले आहे. तसंच आपण दान म्हणजे दानात प्रवर्तकाल द्यायचे आहे, म्हणजे आपल्याला दान जे करायचे, दान नवे भांडे, गायला चारा, अन्न, गुळ, तिळ, सोने, गाय, वस्त्र, घोडे इत्यादी वस्तू आपण दान करू शकतो. दान करण्याचे आहे. संस्कृतीमध्ये वर्ज्य करणे, कठोर बोलणे, म्हणजे हे 3 दिवस कसं असते, भोगी, संक्रांत आणि करला, कुणाला कठोर बोलू नये, इतके वस्तू दान द्यावं, कुणाला कठोर बोलणे म्हणजे बोलू नये. तसं दात घासणे, आता पूर्वीचे लोक बघा, लिंबाच्या काडीने वगैरे दात घासत होते, आता तसं नाहीये, असं आहे. तसेच कुणाला गवत तोडू नये, असे कामे करू नये. तसंच मकर संक्रांतीला काळे वस्त्र का घालतात असे आहे. सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याची पंथी छाया हिने गडद काळ्या रंगाचे वस्त्र धारण केले होते, म्हणून पुराणात असे उल्लेख आहे की म्हणून काळ्या रंगाची साडी घालणे हे रूढ पद्धत आहे.
म्हणजे काळे रंग हा अशुभ मानले जाते, पण भारतीय संस्कृती जे सण प्रत्येक सण ज्या ऋतूमध्ये येतो तो साजरा केला जातो. काळा रंग हा अशुभ नसून काळा रंग हा काळा रंग हा मकर संक्रांतीला काळ्या रंगाचा खूप महत्व मानले जाते. बघा, वर्षातून आपण इतके सण येतात, काही पूजा पाठ वगैरे करतो, तर आपण हे काळे वस्त्र परिधान करत नाही, पण मकर संक्रांतीला काळ्या वस्त्राचं खूप महत्व आहे. म्हणून मकर संक्रांतीला हे काळे वस्त्र धारण करतात. असे आहे मकर संक्रांतीचे महत्व. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.